विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे. चंद्रपूरसह अमरावतीमध्ये फडणवीसांचा भव्य रोड शो, तर अकोल्यामध्ये जाहीर सभा. अमरावतीमध्ये भुयारी गटार, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली ती पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन. मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा. ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर. 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात. मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार. राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली. दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी. 2017 मधल्या वचननाम्यातील अनेक गोष्टी कॉपी पेस्ट. बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनी वचननामा लिहिला. ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर राहुल शेवाळेंची टीका. उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल. ठाकरेंकडून अमित साटम यांच्यावर टीका करताना साटम असा उल्लेख. उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केलाय. उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साटम यांचा पलटवार. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रामध्ये का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर जनतेच्या कोर्टाच्या मध्ये आमचे उमेदवार निवडून आलेत, मनसे कोर्टामध्ये जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश. बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का. माजी महापौर शोभा राऊळ यांनी घेतली प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांची भेट. राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट. फडणवीसांनी एक दिवस प्रचार सोडून सरवदेंच्या कुटुंबियांना येऊन भेटावं, अमित ठाकरेंची मागणी. अजित पवार आणि शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप. निवडणुकीनंतरचा पश्चाताप उघडपणे दिसेल. पश्चातापाच्या उद्रेकानंतर राजकारणामध्ये उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा. संजय राऊत सर्व तथ्यहीन बोलतात. माहितीवरील राऊतांच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. भाजप विश्वासाला पात्र नाही, त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं, शिवसेनेला फसवणार हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, रवींद्र धंगेकरांचा आरोप. अमरावती मनपा निवडणुकीमध्ये भाजप विरोधात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रिंगणात. नवनीत राणांकडून भाजप उमेदवारांचा प्रचार. पती पत्नी आम्ही घरी, घराबाहेर मी भाजप कार्यकर्ता, नवनीत राणांचं विधान. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंचं सिंधुदुर्गमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. मुंबई गोवा महामार्गावर नारायण राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी. नांदेडमधील यात्री निवास परिसरामध्ये पंजाबमधील यात्रेकरू आणि स्थानिकांमध्ये वाद. पंजाबमधील यात्रेकरूचा गोळीबार, 1 जण जखमी. बिग बॉस मराठी 3चा उपविजेता जय दुधाणेला अटक. 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांची कारवाई. बनावट कागदपत्र तयार करून दुकानं विकल्याचा आरोप. दुधाणेच्या कुटुंबाचीही चौकशी. सिंधुदुर्ग विमानतळ आता 24 तास खुलं राहणार. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल यंत्रणा आता पूर्णपणे कार्यरत. कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार. मुंबईतील AQI 244 वर. वांद्रे, बोरिवली, कुर्ल्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण. 11 महिन्यामध्ये 1029 कामांना कारणे दाखवा नोटीस. नाशिकचा पाणीपुरवठा आज बंद राहणार. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद. तर सोमवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. सिद्धिविनायक गणपती मंदिरातील मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार. 7 ते 11 जानेवारी श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद. प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येणार. मराठमोळ्या दशावतारची ऑस्कर झेप. हजारो आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये दशावतार एकमेव मराठी सिनेमा. ऑस्करच्या स्क्रीनिंग रूममध्ये दशावतार दाखवला जाणार.